नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आषाढी स्पेशल म्हणजेच आषाढी एकादशी स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहोत फराळाचे म्हणजेच उपवासाचे चीज बॉल्स। याच्या आधी मी उपवासाची स्मूदीची रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याचबरोबर उपवासाची फिरणी देखील अपलोड केलेली आहे। ती रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडेल, तीसुद्धा नक्की पहा। त्याचबरोबर आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडेल याची मी अपेक्षा करते। तसेच सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपीज अपलोड होत असतात। त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी एकदम क्रिस्पी झालेली आहे, बाहेरून हलकी फुलकी आहे आणि चीज तर पाहू शकता आतून कसं मेल्ट झालेलं आहे। याचबरोबर यासोबत आपण चटपटी अशी चटणी बनवलेली आहे। या चटणीचीच आपण सुरुवातीला रेसिपी पाहूया। यासाठी मी 4 ते 5 खजूर भिजवलेले आहेत, तसेच 2-3 चिंचेचे बोटक भिजवलेले आहेत। हे आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवायचे आहेत, कारण आपण इन्स्टंट चटणी बनवत आहोत। ते भिजत आहे तोपर्यंत आपण चीज बॉल्सची तयारी करूया। इथे मी 1/4 कप साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। मस्त सुटसुटीत साबुदाणा तयार झालेला आहे। यामध्येच आपण 1/4 कप शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। तसेच यामध्ये आपण घालत आहोत मिरची आणि अद्रक 1 टीस्पून आहे, बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून। तुम्ही असंच कापून जरी बारीक घातलं तरी चालेल। त्याचबरोबर आपण इथे चवीनुसार मीठ घालत आहोत आणि इथे मी एक बटाटा, एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, जास्त मोठा पण घ्यायचा नाही आहे, बॉईल करून घेतलेला आहे आणि स्मॅश केलेला आहे। तसेच इथे मी भगर पीठ वापरते आहे। हे फक्त पीठ बाइंडिंग करता वापरत आहे। भगर पीठ मी घरीच म्हणजे आपली जी भगर असते ती बारीक मिक्सरवर करून घेतलेली आहे। जवळपास मी 2 टेबलस्पून इथे मी भगर पीठ वापरत आहे। अंदाजानुसार इथे आपल्याला याचा वापर करायचा आहे। पहा, अशा पद्धतीने आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी छानरित्या मिक्स करायचं आहे। मीठ वगैरे अगदी एकसारखे मिश्रण तयार झाले पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया। इथे मी जो शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे तो भाजलेल्या शेंगदाण्याचा आहे। त्याचबरोबर जे मीठ वापरलेले आहे ते मीठ मी उपवासाचे मीठ वापरलेले आहे। पहा, आपले मिश्रण छान तयार झालेले आहे। मी 5 मिनटं फक्त त्याला झाकून ठेवलं होतं। आता आपण याचे छोट्या छोट्या आकारात असे गोळे करून घेऊया। गोळे करत असताना एक वाटीच्या आकारात आपण हे करून घ्यायचे आहेत। इथे मी हे मोझरेला चीज आहे त्याचे चौकोनी आकारात तुकडे करून घेते। ते तुकडे आपण या बॉलमध्ये भरायचे आहेत आणि बॉल असा पूर्णपणे कवर करून घ्यायचा आहे। मस्त बॉल हे तयार होतात। पहा, अशा पद्धतीने आता आपण हे सर्व बॉल्स तयार करून घेऊया। हे बॉल्स करत असताना हाताला जर तुम्हाला हे मिश्रण चिकटत असेल तर त्याला तुपाचा या थोडासा तेलाचा हात लावला तरी सुद्धा चालतो, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही। प्रत्येक वेळी मुलांना आषाढी एकादशी म्हणजे सर्वांचाच उपवास असतो। मग अशा वेळी मुलांना काय द्यायचे, मुलांच्या आवडीनुसार आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात। अशा वेळेस आपण अशा पद्धतीचे तुम्ही चीज बॉल्स करू शकता आणि एकदम सोपे आहेत, करायलासुद्धा एकदम सोपे। त्याचबरोबर साहित्यसुद्धा अगदी मोजकेच साहित्य लागते। तसेच याच्या आधी मी जी स्मूदीची रेसिपी आहे तीसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल, तीसुद्धा जरूर पहा। आणि फिरणी तर एकदम थंडगार करून खायची आहे, त्यामुळे तर ते उपवास अगदी तुमचा खूपच छान जाईल। त्यामुळे ह्या दोन्ही रेसिपी तर तुम्ही पाहाच। आता आपले बॉल्स तयार झालेले आहेत। आता चटणी करून घेऊया। यासाठी आपण जे खजूर आणि चिंच भिजवली होती ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली। त्याचबरोबर हा 2 टेबलस्पून इथे मी गूळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे, तो आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। याची पेस्ट पहा, अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतले। आता हे जे पातेल्यात आहे ते मी जे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे ते गाळून घेतलेलं होतं। आता इथे मी
हे पातेले गॅसवर ठेवलेले आहे। आता आपल्याला थोडंसं गॅसवर एक 5 मिनिट फक्त याला उकळवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये ही चटणी चटपटीत होणार आहे, यासाठी आपण इथे घालणार आहोत थोडासा किंचित आपण मीठ घालणार आहे चवीनुसार। त्याचबरोबर 1/4 टीस्पून इथे मी जिरे पावडर घातलेली आहे, भाजलेली जिरे पावडर आहे। त्याचबरोबर 1/4 टीस्पून इथे मी मिरची पावडर, म्हणजे कोणताही मसाला नसलेली मिरची पावडर आपण या मध्ये घालून घ्यायची आहे, कारण आपण ही उपवासासाठी करत आहोत। पहा, अशा पद्धतीने हे आपण 3 पदार्थ यामध्ये मिक्स केलेले आहेत। आता याला एकदम मध्यम आचेवरच, तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं याच्यामध्ये किंचित पाणीसुद्धा घालू शकता, पण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता चटणीचा कलर चेंज होत आलेला आहे। थोडासा ट्रान्सपरंट असा कलर आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे। ही चटणी चवीला खूपच सुंदर लागते आणि या चीज बॉलसोबत तर वा वा मस्तच। तुम्ही करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आता आपली चटणी रेडी झालेली आहे, ही थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊया। आपले बॉल्ससुद्धा रेडी झालेले आहेत, त्यामुळे आता आपल्याला बॉल्स तळून घ्यायचे आहेत। यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल तापण्यासाठी ठेवून देऊया। आपल्याला हे जे बॉल्स आहेत ते मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत, कारण आपण सर्व मटेरियल आपले फक्त बटाटे उकडलेले आहेत, बाकी सर्व मटेरियल कच्चे आहेत। त्यामुळे फक्त आपण जर मोठ्या गॅसवर तळले तर ते वरून भाजले जातील आणि आतून कच्चे राहतील। यासाठी आपल्याला तेल पूर्णपणे तापवून घ्यायचे आहे आणि गॅसची आच एकदम मिडलवर ठेवायची आहे आणि त्या मिडल गॅसवरच आपल्याला हे बॉल्स कमी फ्लेम ठेवून तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतील जो मटेरियल आहे आपलं ते पूर्णपणे शिजलं जाईल आणि जे बॉल्स आहेत आपले ते आतून कच्चे राहणार नाहीत। पहा, आपले तेल जवळपास तापलेले आहे। गॅसची फ्लेम मी एकदम मध्यम ठेवलेली आहे। एक एक करत बॉल्स आपण हे घालून घेऊया। लगेच पलटवायचे नाहीये, कारण सुरुवातीला आपण बॉल्स टाकले तर खाली चिकटतात, त्यामुळे थोडेसे तळून आपोआपच थोडेसे वरती येतात, त्यावेळीच आपल्याला हे बॉल्स उलटे करायचे आहेत। पहा, आता थोडेसे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण हळूवारपणे हे बॉल्स उलटवून घ्यायचे आहेत। मस्त क्रिस्पी बाहेरून आणि आतून सॉफ्ट बॉल्स, आपले चीजी बॉल्स खूप छान तयार होतात उपवासाचे। या उपवासाला तुम्ही नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। मस्तच आपले बॉल्स आता तळून होत आलेले आहेत। आपण त्याचबरोबर चटणीसुद्धा याच्यासोबत रेडी केलेली आहे। याच्या आधीसुद्धा मी बऱ्याच प्रकारच्या चटण्या उपवासाच्या अपलोड केलेल्या आहेत, त्याच्या लिंक पण मी शेअर करते आहे, त्यासुद्धा तुम्ही जरूर पहा। त्याचबरोबर कवटाची बर्फी आहे, कवटाची चटणीसुद्धा आहे, कवटाचे सरबत देखील आहे। पहा, आपले बॉल्स रेडी आहेत। तसेच आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी सीमाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद। तसेच आषाढी वारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।